नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ आशा उपरकर, पार्लेटियक विद्यालय, मराठी माध्यमाची विज्ञान शिक्षिका. आज आपल्यासोबत विज्ञानासंबंधी चर्चा करते. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामधील प्रकरण 2 बद्दल अभ्यास करणार आहोत. त्याचं नाव आहे सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 1. या प्रकरणाकरता बोर्डाच्या परीक्षेकरता 4 गुण नियोजित केलेले आहेत आणि विकल्पासह 6 गुण आहेत. आता या पॅन्डेमिक कंडिशनमुळे या भागातील प्रकरणातील काही भाग अभ्यासक्रमातला वगळलेला आहे शासनाकडून. त्याबाबतची माहिती इथे दिलेली आहे. पृष्ठ क्रमांक 12 पासून 20 पर्यंत चौकटींमधले काही मुद्दे वगळलेले आहेत. ते या स्लाइडमध्ये तुम्ही पाहू शकता. या भागात अभ्यासाचे महत्वाचे जे मुद्दे आहेत ते म्हणजे सजीव आणि जीवन प्रक्रिया. यामध्ये आपण सजीव आणि ऊर्जा निर्मिती कशा प्रकारे, सजीवांमध्ये ऊर्जा निर्मिती कशी होते त्या संबंधी अभ्यास करणार. यामध्ये वेगवेगळ्या ऊर्जा प्रक्रियांबाबत श्वसन प्रक्रिया म्हणजेच मानवामध्ये पचन, रक्ताभिसरण, श्वसन, उत्सर्जन या वेगवेगळ्या जीवन प्रक्रिया होत असतात. त्यापैकी श्वसन प्रक्रिया आणि पेशी विभाजन प्रक्रियांचा आपण अभ्यास करणार आहोत. श्वसन प्रक्रिया 2 स्तरांवरती होते. एक म्हणजे शरीर स्तरावरती, जिथे आपण श्वासावाटे ऑक्सिजन आत घेतो, हवा आत घेतो आणि उच्छवासावाटे कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. हा झाला शरीर स्तर. आणि पेशी स्तरावरती वेगवेगळ्या जीवद्रव्यांपासून त्यांचं ऑक्सिडीकरण होऊन आपल्याला ऊर्जा मिळते. विशेषतः उदाहरण द्यायचं झालं तर कर्बोदकांपासून ऊर्जा प्राप्त होऊन ती एटीपीच्या स्वरूपामध्ये साठवली जाते. असा हा जो पेशी स्तरावरती जे श्वसन प्रक्रिया घडून येते त्याचे पुन्हा 2 टप्पे आहेत किंवा 2 प्रकार आहेत. एक म्हणजे ऑक्सिश्वसन आणि दुसरं आहे विनॉक्सिश्वसन. त्याचाही थोडा अभ्यास आपण या भागात करतो. त्याचबरोबर पेशी विभाजन जी सजीवांमधील महत्वाची जीवन प्रक्रिया आहे त्याचाही अभ्यास या पाठात आपण करणार आहोत. आताच आपण पाहिलं की पेशी श्वसनाचे 2 प्रकार आहेत. पहिला टप्पा म्हणजे ऑक्सिश्वसन. या ऑक्सिश्वसनामध्ये पुन्हा हा 3 टप्पे आहेत. पहिला टप्पा जिथे ग्लुकोजचे विघटन म्हणजे ज्याला ग्लायकोलिसिस म्हटलं जातं, ज्यामध्ये पायरुविक आम्लाचे ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये रूपांतरण होतं. दुसरा टप्पा म्हणजे ट्रायकार्बोक्सिलिक आम्ल चक्र, ज्याला क्रेब्स सायकल म्हटलं जातं. ग्लुकोजच्या विघटनातील ग्लायकोलिसच्या प्रक्रियेमध्ये ऍसिटिल कोएन्झाइम ए जे आहे त्याचे पुन्हा या टप्प्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, पाणी, NaDH2, FADH2 आणि ATP यामध्ये रूपांतरण होतं. तिसरा टप्पा आहे जो म्हणजे इलेक्ट्रॉन वहन साखळी प्रक्रिया, ज्याला ETC रिॲक्शन असंही म्हटलं जातं. या अभिक्रियेमध्ये NaDH2 आणि FADH2 यापासून प्रत्येकी 2 आणि 3 ATP अणू तयार होत असतात. आता हे जे ATP अणू आहेत त्यामध्ये ATP ऊर्जा समृद्ध संयुग आहे. हे तंतुकणिकांमध्ये ऊर्जा साठवून ठेवण्याचं कार्य करते. आता हे जे ऑक्सिश्वसन आणि विनॉक्सिश्वसन आहे, पेपरामधला महत्वाचा भाग म्हणजे यावरचे येणारे प्रश्न. आता हे जे ऑक्सिश्वसन आहे ते आपण पाहतो की कर्बोदक, कार्बन, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिन यांचे ऑक्सिश्वसन होऊन ऊर्जा मिळवली जाते आणि हे साधारणतः उच्चस्तरीय सजीवांमध्ये घडून येते. आता या ठिकाणी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे फरक स्पष्ट करा. ऑक्सिश्वसन आणि विनॉक्सिश्वसन यामध्ये कोणत्या सजीवांमध्ये ऑक्सिश्वसन आणि विनॉक्सिश्वसन घडून येते, त्याचप्रमाणे कोणत्या प्रकारच्या हे श्वसन होत असते किंवा यामध्ये किती प्रकारची ATP ऊर्जा मुक्त होत असते, कोणते उत्पादित पदार्थ तयार होत असतात, आणि हे कोणत्या सजीवांमध्ये घडून येते. या प्रकारे महत्वाचे फरकाचे मुद्दे तुम्हाला या प्रश्नात लिखाणाचं करायचे. ऑक्सिश्वसन हे जे आहे यामध्ये हे श्वसन म्हणजे ऑक्सिजनच्या सहभागामुळे होणारे श्वसन. विनॉक्सिश्वसन म्हणजे ऑक्सिजनच्या सहभागाशिवाय काही सजीव जे श्वसन करतात त्याला विनॉक्सिश्वसन म्हणतात. ऑक्सिश्वसनामध्ये 38 ATP एवढी ऊर्जा मुक्त होते आणि विनॉक्सिश्वसनामध्ये 2 ATP इतकी ऊर्जा मुक्त होते. अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळे मुद्दे या फरकाचे मुद्द्यामध्ये लिहायचे आहेत. आता हे जे विनॉक्सिश्वसन म्हटलं, त्या विनॉक्सिश्वसनामध्ये ग्लुकोजचे विघटन किंवा किण्वन प्रक्रिया होत असते. म्हणजेच ग्लुकोजच्या विघटनामध्ये जे पायरुविक आम्ल होते
त्याचे विघटन होऊन किंवा रासायनिक प्रक्रिया होऊन त्याचे वेगवेगळ्या आम्लांमध्ये किंवा अल्कोहोलमध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया की ज्याला फर्मेंटेशन म्हणजे किण्वन असं म्हटलं जातं. आता या संबंधी जे प्रश्न अपेक्षित आहेत ते म्हणजे काही प्रश्नांचे आपण इथे मुद्दे पाहूया. कारणे लिहा आणि यामध्ये काही प्रश्न जे विचारतात ते म्हणजे काही उच्चस्तरीय वनस्पती आणि प्राणी हे सुद्धा काही वेळा विनॉक्सिस श्वसन करतात किंवा विचारला जाणारा दुसरा शास्त्रीय कारणे प्रश्न खूप व्यायाम केल्यानंतर आपल्याला थकल्यासारखे वाटते. त्याचप्रमाणे काही सजीवांना विनॉक्सिस श्वसनाचा अवलंब करावा लागतो. आता या सगळ्या प्रश्नांमध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे विनॉक्सिस श्वसन म्हणजे काय हे लिहिणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर या इथे कोणते उत्पादित पदार्थ तयार होतात, का होतं म्हणजे उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर खूप व्यायाम केल्यामुळे आपल्याला थकल्यासारखे वाटते. या प्रक्रियेमध्ये प्रथम तुम्ही विनॉक्सिस श्वसन म्हणजे काय ते लिहाल आणि त्याचबरोबर इथे दुसरा मुद्दा येतो ते म्हणजे ऑक्सिश्वसनाच्या अभावामुळे जेव्हा आपल्याला थकल्यासारखे वाटते त्यावेळी आपल्या मांसलपेशींमध्ये लॅक्टिक आम्ल तयार होतं आणि त्यामुळे आपल्याला थकल्यासारखे वाटते. हे जे महत्वाचे जे मुद्दे आहेत ते उत्तरात लिहिणं गरजेचं असेल. त्यानंतर आता इथे आपण कर्बोदकांपासून मिळणाऱ्या ऊर्जा प्रकारांचा किंवा ऑक्सिडीकरणाची प्रक्रिया पाहिली. जी 2 टप्प्यामध्ये ऑक्सिश्वसन किंवा विनॉक्सिश्वसन आहे. आता त्यानंतर जी ऊर्जा मिळवणारा दुसरा घटक आहे तो म्हणजे प्रथिनं. आता प्रथिनं म्हणजे काय? तिथे पुन्हा हा प्रश्न आला. म्हणून म्हणते अमिनो आम्लांचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला प्रथिनं असं म्हटलं जातं. आता हे जे आहे अमिनो आम्ल आपल्या शरीरामध्ये जे तयार होतात, या अमिनो आम्लांचा वेगवेगळ्या शरीराच्या अवयवांमध्ये किंवा पेशींमध्ये त्याचा त्या ठिकाणी उपयुक्त असेल अशा प्रकारच्या प्रथिनांमध्ये रूपांतरण होत असतं. म्हणजेच त्वचेमध्ये आवश्यक किंवा रंगद्रव्य तयार करणे, हाडांमध्ये ऑसिन नावाचं प्रथिन वापरलं जातं. रक्तामध्ये हिमोग्लोबिन किंवा प्रतिपिंडांचा म्हणजे अँटिजेनचा वापर केला जातो. स्नायूंमध्ये ऍक्टिन आणि मायोसिन यासारख्या लवचिक प्रथिनांचा उपयोग होतो. पेशींमध्ये प्रद्रव्य पटलातील प्रथिनं आणि विविध विकारांच्या निर्मिती करता ही प्रथिनं वापरली जातात. त्याचप्रमाणे पीयूषिका ग्रंथींमध्ये विविध संप्रेरक स्त्रवण्यासाठी या प्रथिनांचा उपयोग होतो. स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन आणि ट्रिप्सिन ही प्रथिनं तयार करण्याकरता उपयोग केला जातो. म्हणजे वेगवेगळ्या अवयवां किंवा इंद्रियांमार्फत त्या प्रकारची आवश्यकतेनुसार प्रथिनं तयार केली जातात. तर या भागावरती अपेक्षित जे प्रश्न असतील ते म्हणजे जोड्या जुळवा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ते जोड्या जुळवामध्ये अ गट विचारला जाऊ शकतो. किंवा अंगक जी आहेत पेशी अंगक किंवा शरीराचे वेगवेगळे भाग हा अ गट असेल आणि त्या भागांमध्ये कोणत्या प्रकारची प्रथिनं वापरली जातात हा तुमचा होईल ब गट. तर अशा प्रकारे जोड्या जुळवांमध्ये हा मुद्दा विचारला जाऊ शकतो, प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे सहसंबंध लिहा. म्हणजे समजा हाडांमध्ये ऑसिन नावाचं प्रथिन आहे तर रक्तामध्ये कोणती आहे किंवा स्वादुपिंडामध्ये कोणतं प्रथिनं तयार केली जातात. तर अशा प्रकारे सहसंबंधांचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. गटात न बसणारा पर्याय म्हणजे काही संप्रेरकांचा अभ्यास तुम्ही पाठामध्ये करता त्याच्यामध्ये एखादं यातलं प्रथिनं घातलं तर तो प्रश्न इथे वेगळ्या प्रकारे होऊ शकतो किंवा हाडांच्या किंवा शरीराच्या वेगवेगळ्या हालचालींकरता वापरली जाणारी ऑसिन, ऍक्टिन यासारखी किंवा मायोसिन यासारखी प्रथिनं आहेत आणि त्याच्यामध्ये मेलॅनिन म्हणा किंवा हिमोग्लोबिन हे प्रथिनं घातलं तर हे ते गटात न बसणारा शब्द तुम्हाला किंवा घटक ओळखावा लागेल. त्याचप्रमाणे बहुपर्यायी प्रश्नांमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा नावं लिहा किंवा उदाहरणं लिहा असे म्हणजे उदाहरणार्थ स्वादुपिंडामध्ये तयार होणाऱ्या प्रथिनांचे नाव लिहा असं म्हटल्यानंतर इन्सुलिन आणि ट्रिप्सिन ही 2 नावं त्या ठिकाणी अपेक्षित असतील. तर अशा प्रकारचे प्रश्न या प्रथिनांवरती अपेक्षित असू शकतात. किंवा ही आकृती जी होती आपण मागच्या स्लाइडवर ही आकृती सुद्धा आपला आताचा जो पेपर असतो तो कृती सत्रांवरती किंवा ऍक्टिव्हिटी बेस्ड असतो. तर इथेही काही मुद्दे तुम्हाला प्रथिनांची नावं लिहिण्याकरता गाळलेल्या जागांमध्ये विचारले जाऊ शकतात. असा 2 मार्कांचा प्रश्न म्हणजे समजा यापैकी 2-3 प्रथिनांची नाव उदाहरणं दिली जातील आणि 1-2 साठी विचारले जाते. म्हणजे हाडांसाठी डॅश तर त्या डॅश किंवा गाळलेल्या जागेमध्ये तुम्हाला ऑसिन हा प्रथिनांचा मुद्दा लिहायचा आहे. तर अशा प्रकारचे आकृती वजा प्रश्न सुद्धा किंवा ओघ तक्त्याच्या वजा प्रश्न सुद्धा या ठिकाणी विचारले जाण्याची शक्यता आहे.
आता ह्या प्रथिनांबरोबरच दुसरे आणखीन घटक जे येतात ते जीवनसत्व आहेत ती म्हणजे किंवा जीवद्रव्य आहेत ती म्हणजे स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व, पाणी, तंतुमय पदार्थ इत्यादी. आता याकरता अपेक्षित समजा तुम्ही पाठ्यपुस्तकातली पान नंबर 16 आणि 17 वरती त्यातले मी डायरेक्टच इथे अ, अ, परिच्छेद घेतलेले आहेत. म्हणजे मेदाम्ल आणि अल्कोहोलाचे तो जो तक्ता आहे किंवा तो जो परिच्छेद आहे तो इथे मी अपेक्षित घेतलेला आहे किंवा जीवनसत्वांचा पूर्णपणे परिच्छेद. आता हा परिच्छेद मी का उचलला इथे? तर एक लक्षात घ्या, की बोर्डामध्ये दीर्घोत्तरी प्रश्नांमध्ये असा पूर्ण परिच्छेद देऊन त्याच्यावरती प्रश्न विचारले जाण्याचा मोठा दीर्घोत्तरी प्रश्न म्हणजे असं चौथातला शेवटचा प्रश्न जो आपल्या पुढ्यात असतो त्यावरती हे अपेक्षित असेल. म्हणजे कशाप्रकारे तर पूर्ण परिच्छेद दिला जातो आणि त्याच्यावरती आधारित काही प्रश्न विचारले जातात. म्हणजे ते 5 मार्काचे 2-2 मार्काचे किंवा एकेका मार्कांचे प्रश्न विचारले जातील किंवा रकान्यांमध्ये रिकाम्या जागा भरण्याकरता काही पर्याय दिले जातील आणि तुम्हाला तो परिच्छेद पुरतील. म्हणजे ज्या गालेल्या जागा आहेत त्या ठिकाणी त्या चौकटीमधले पर्याय निवडून तुम्हाला लिहावे लागतील. तर अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारले जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर समजा आता मेदाम्लांचा किंवा स्निग्धाम्लांचा जो परिच्छेद आहे, त्याच्यावरती अपेक्षित प्रश्न काय असू शकेल? तर स्निग्ध पदार्थ म्हणजे काय? त्यांची कार्य काय आहेत? तर ठळकपणे पुस्तकामध्ये ही कार्य तुम्हाला दिलेली आहेत. त्यामुळे त्या प्रकारे अपेक्षित प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे उदाहरणांमध्ये सुद्धा संप्रेरकांची म्हणजे स्निग्ध पदार्थांमध्ये 4 संप्रेरकांची उदाहरणं आलेली आहेत. प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन यासारखी. तर ही जी संप्रेरक आहेत त्याची उदाहरणं लिहा किंवा नावं लिहा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा मगाशी जो मी म्हटलं, की गटात न बसणारा पर्याय तर त्यातलं एखादं संप्रेरक विचारलं जाईल इतर प्रथिनांची उदाहरणं विचारली जातील तर त्यातलं तो अचूक मुद्दा तुम्हाला निवडावा लागेल. त्याचप्रमाणे शास्त्रीय कारणाद्याकरता पाणी आणि तंतुमय पदार्थ यावरती शास्त्रीय कारणाद्यामध्ये प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच कसे तर पाणी हे अत्यावश्यक पोषक द्रव्य आहे. म्हणजे पाण्याचं महत्व काय आहे? किती टक्के पाणी आपल्या शरीरात आवश्यक असतं? ते कशाप्रकारे कार्य करतं? हे त्या मुद्देसूद किंवा क्रमशः लिहिणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या आहारात तंतुमय पदार्थ असावेत. म्हणजे आपल्या आहारामध्ये इतर घटकांबरोबर तंतुमय पदार्थ कमी असतात. ते पचन क्रियेमध्ये किंवा पोषण प्रक्रियेमध्ये अपेक्षित नाहीत. पण तंतुमय पदार्थ कशासाठी आवश्यक आहेत? तर जो अनावश्यक किंवा न पचलेला शरीरातला जो घटक आहे ते शरीराबाहेर टाकण्याचे म्हणजे उत्सर्जन प्रक्रियेकरता तंतुमय पदार्थ आवश्यक असतात. आणि म्हणून त्याचं महत्व त्या प्रश्नात लिहिणं तुम्हाला गरजेचं राहील. अशा प्रकारे प्रश्न इथे अपेक्षित राहतील. त्याचप्रमाणे जीवनसत्वांचे प्रकार आहेत पुन्हा. म्हणजेच अ, स्निग्ध पदार्थ स्निग्धाम्लात विरघळणारी जीवनसत्व आणि पाण्यामध्ये विरघळणारे जलीय पाण्यामध्ये विरघळणारे जीवनसत्व. तर यामध्ये ए, बी, सी, डी, ई या ई आणि के या जीवनसत्वांचे वर्गीकरण कशा प्रकारे होते ते तुम्हाला अपेक्षित माहीत असणं आहे. आता या ठिकाणी पहिला टप्पा आपला पाठ्यपुस्तकाचा धड्याचा संपला. आता या प्रकरणाचा दुसरा टप्पा येतो तो म्हणजे पेशी विभाजन. जी सजीवांमध्ये आवश्यक जीवन प्रक्रिया की ज्यामध्ये पेशींची विभाजन किंवा पेशी विभाजन म्हणजे पेशींची संख्या वाढवण्याकरता, शरीराची झीज भरून काढण्याकरता किंवा अ, अ, ज जनी जन अ, जननेंद्रिय जनुक पेशी ज्या आहेत त्यांची निर्मिती होण्याकरता ह्या जीवन प्रक्रियेचा उपयोग केला जातो. आता हे जे पेशी विभाजन आहे, आपल्याला अभ्यासायचं ते म्हणजे 2 प्रकार आहेत त्याच्यामध्ये सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजन. आता सूत्री विभाजन जे आहे जे आपल्या सजीवांमध्ये मूलपेशी आणि कायपेशी यांच्यामध्ये घडून येते. तर अर्धसूत्री विभाजन जे आहे ते फक्त मूलपेशींमध्ये घडून येतं. आता इथेही फरकाचा मुद्दा विचारण्यात जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मुद्देसूद उत्तर लिहिणं इथे क्रमप्राप्त आलं. आता हे जे सूत्री विभाजन आहे त्याच्यामध्ये पुन्हा 2 टप्पे आहेत. म्हणजे प्रकल विभाजन आणि परिकल विभाजन. तर प्रकल विभाजन या पहिल्या टप्प्यामध्ये पुन्हा हा 4 गटांमध्ये किंवा 4 भागांमध्ये विभागला जातो. पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था. आता पुस्तकामध्ये याच्या विशिष्ट आकृत्या दिलेल्या आहेत. त्या जरा आपण इथे पाहूया. इथे तुम्हाला पाहता येईल. प्रकल विभाजन यामध्ये हे 4 टप्पे आहेत. पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था.
तर या ठिकाणी आकृती सहित प्रश्न असा अपेक्षित राहील, की आकृती सहित तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण द्यायला लागेल. म्हणजे किंवा एखादीच आकृती पूर्वावस्था लिहिली किंवा टिपा द्या मध्ये पूर्वावस्था आकृती काढून त्याच्यावरती टीप लिहा. मध्यावस्थामध्ये कोणते बदल होतात पेशीमध्ये ते लिहिणं गरजेचं अपेक्षित राहील. तर अशा प्रकारे टिपा द्या म्हणून हा एक महत्वाचा प्रश्न या भागामध्ये विचारला जाण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतरचा दुसरा जो आहे तो म्हणजे परिकल विभाजन. आता हे परिकल विभाजन जे आहे हे परिकल विभाजन सूत्री विभाजनाचा दुसरा टप्पा आहे. म्हणजे जिथे परिकल विभाजनामध्ये पेशीतील पेशीद्रव्याचं विभाजन होतं आणि त्याच्या एकाच जनक पेशीपासून 2 जन्य पेशी म्हणजेच डॉटर सेल ज्याला आपण म्हणतो जन्य पेशी तयार होतात. तर असं समजा टीप लिहा किंवा यामध्ये नेमकं काय घडतं आकृती वजा प्रश्न इथे विचारला जाण्याची शक्यता आहे. आता त्याचबरोबर सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजन हा फरकाचा मुद्दाही इथे महत्वाचा आहे. म्हणजे सूत्री विभाजनामध्ये गुणसूत्रांची संख्या बदलत नाही तर द्विगुणित पेशी म्हणजे द्विगुणितच राहतं. म्हणजे 2n सेल जी आहे पेशी जी आहे ती 2n मध्येच राहते. तर अर्धसूत्री पेशी विभाजनामध्ये गुणसूत्रांची संख्या अर्धी होते म्हणून त्याला अर्ध गुणसूत्र असं म्हटलेलं आहे. तर द्विगुणित पेशी ही एकगुणित होते. हा फरकाचा मुद्दा राहील. त्याचबरोबर एक जनक पेशीपासून 2 जन्य पेशी तयार होतात. तर इथे अर्धसूत्री गुणसूत्रामध्ये एक जनक पेशीपासून 4 जन्य पेशी तयार होतात. म्हणून याच्यामध्ये चौपटीमध्ये संख्या वाढते हे लक्षात घ्यायचे. म्हणजे 1n पासून 2n, 2n पासून 4n अशा प्रकारे 4 जन्य पेशी तयार होतात. सूत्री विभाजन जे आहे त्यामध्ये केंद्रक विभाजनात पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था, अंत्यावस्था अशा एकूण 4 अवस्था आहेत. तर या ठिकाणी अर्धसूत्री विभाजन जे आहे त्या विभाजनामध्ये 2 टप्पे म्हणजे विभाजन 1 आणि विभाजन 2 अशा प्रकारे त्यांचं विभाजन होतं. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सूत्री विभाजन हे कोणत्या पेशीमध्ये पाहिलं आपण तर सूत्री विभाजन हे काय पेशी आणि मूलपेशींमध्ये घडून येतं. तर अर्धसूत्री विभाजन हे फक्त मूलपेशींमध्ये घडून येतं. तर अशा प्रकारे पेशी विभाजन ह्या सूत्री आणि अर्धसूत्री गुणसूत्री विभाजन याचा फरकाचे मुद्दे लिहिणं गरजेचं आहे. तर त्याचबरोबर आपल्याला इथे पुढच्या स्लाइडमध्ये अर्ध गुणसूत्री विभाजनाची इथे आकृती दाखवलेली आहे. काही वेळेस अशा प्रकारे आकृती देऊन त्यावरती सुद्धा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. तर विद्यार्थ्यांनी ह्या टप्प्याचा नीट अभ्यास करणं आवश्यक राहील. म्हणजेच काय ते इथे अर्ध गुणसूत्री विभाजन आणि अर्ध गुणसूत्री विभाजनाचे 2 टप्पे आहेत. भाग 1 आणि भाग 2. तर या अर्ध गुणसूत्री आणि विभाजन भाग 1 आणि भाग 2 दोन्हीमध्ये पुन्हा पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था ह्या 4ही टप्प्यांचा आपण टप्पे अनुभवायला पाहावयास मिळतात. आता ह्या संपूर्ण पेशी विभाजना जो टप्पा आपण अभ्यासला किंवा भाग या पाठाचा पाहिला त्यामध्ये अपेक्षित प्रश्न काय असू शकतात तर पर्याय निवडा. म्हणजे मुद्दे दिलेले असेल आणि त्यातला अचूक पर्याय तुम्हाला निवडावा लागेल जो पहिला जो ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतो त्यामध्ये कव्हर केला जाईल. त्याचबरोबर सहसंबंध ओळखा असा प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. म्हणजे जिथे केंद्रकाचं विभाजन जर प्रकल विभाजना ह्या पद्धतीला म्हटलं जातं तर पेशीद्रव्याचं विभाजनाला काय म्हटलं जातं तर परिकल विभाजन. तर हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. तर अशा प्रकारे सहसंबंध ओळखा यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. ह्या भागामध्ये अपेक्षित असलेला आणखीन एक शास्त्रीय कारणे द्यायचा प्रश्न म्हणजे मी इथे अपेक्षित दिलेला आहे की पेशी विभाजन हा पेशींच्या व सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी महत्वाचा गुणधर्म आहे. आता इथे काय अपेक्षित उत्तर राहणार तर पेशी विभाजनाचं काय महत्व आहे सजीवांमध्ये. म्हणजेच काय तर पेशी विभाजनामुळे शरीराची झीज भरून केली जाते, पेशींच्या संख्येत वाढ होते किंवा मूलऊतीमध्ये पेशींची संख्या वाढते, सजीवांची नवीन निर्मिती होते किंवा आपण या ठिकाणी अलैंगिक प्रजनन, लैंगिक प्रजननामध्ये या पेशी विभाजनाचं कशा प्रकारे संख्या वाढते किंवा नवीन जीवांची निर्मिती कशी होते ते इथे आपण मुद्दे स्पष्ट करू शकतो. आणि त्यामुळे शास्त्रीय कारण एक लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो की शास्त्रीय कारणे यामध्ये उत्तर जे लिहायचं आहे ते मुद्देसूर लिहिलं गेलं पाहिजे. त्याला क्रमांक घालून उत्तराचे मुद्दे अपेक्षित राहतील.
त्याचबरोबर इथे जो प्रश्न मगाशी आपण सूत्री विभाजनाचे 4 वेगवेगळे टप्पे पाहिले. तर यापैकी कोणताही पूर्वावस्था म्हणा किंवा अंत्यावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था त्यापैकी कोणताही टप्पा हा टीप द्या म्हणून विचारली जाण्याची शक्यता आहे. सूत्री विभाजनाचे फायदे लिहा. आता हे पुस्तकामध्ये अचूक उत्तर दिलेलं आहे त्याचं. त्यामुळे 3 मुद्दे आहेत. त्यामुळे हा 2 मार्कांकरता कोणतेही 2 मुद्दे अपेक्षित राहू शकतात. नामनिर्देशित आकृती काढा किंवा मगाशीच आपण पाहिलं मागच्या थोड्या स्लाइडमध्ये मी जाईन. नामनिर्देशित आकृती, प्रकल विभाजन किंवा परिकल विभाजन या या आकृत्यांवरती प्रश्न अपेक्षित राहू शकेल. म्हणजे आकृत्यांचं स्पष्टीकरण द्या. आकृती दिली जाईल आणि त्याचं स्पष्टीकरण लिहा असा प्रश्न येऊ शकतो. परिच्छेद पूर्ती करा. मगाशीच आपण पाहिलं की यातला एखादा परिच्छेद म्हणजे जिथे अर्धसूत्री विभाजनाचे मुद्दे दिलेले आहेत त्यातला परिच्छेद पुस्तकातला जसा तसा विचारला जाईल आणि त्याच्यावरती प्रश्न तयार करून विचारले जाण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे इथे ह्या भागावरती प्रश्न अपेक्षित राहतील. आता हे महत्वाचा मुद्दा म्हणून मी एक स्लाइड इथे घातली की पूर्ण पुस्तकामध्ये किंवा या पूर्ण पाठामध्ये आपल्याला काय महत्वाचं लक्षात ठेवायचंच आहे. तर प्रथिनांचा मुद्दा दिलेला आहे. तर 1 ग्रॅम प्रथिनापासून आपल्याला 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून 9 किलो कॅलरी. म्हणजे हा जो पुन्हा मुद्दा आहे हा मुद्दा पुन्हा सहसंबंध मध्ये विचारली जाण्याची शक्यता. म्हणजेच कसं तर प्रथिनांमधून 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते तर स्निग्ध पदार्थांमधून किती ऊर्जा मिळते. अशा प्रकारचा प्रश्न सहसंबंधामध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर एटीपीचा फुल फॉर्म. एटीपी म्हणजेच काय तर त्याचं पूर्ण स्वरूप आहे ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. हे तुम्ही इयत्ता 9वीत पण केलेलं आता. म्हणजे इथे कुठेतरी सहसंबंधांकरता हा मुद्दा विचारले जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आपण तंतुकणिकांचा अभ्यास करताना पाहिलं होतं की सहविकरे. सहविकरे 2 प्रकारचे आहेत. कोणती आहे? NADH2 आणि FADH2. तर NADH2 म्हणजे काय तर निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड आणि FADH2 म्हणजे फ्लेविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. तर हे पुन्हा सहसंबंध ओळखा म्हणून प्रश्न किंवा ग्लुकोजच्या ऑक्सिडीकरणामध्ये कोणत्या प्रकारची 2 सहविकरे कार्य करतात. तर ही 2 उदाहरणं तुम्हाला लिहिता येतील. आणि त्याचबरोबर स्निग्ध पदार्थांचा अभ्यास जेव्हा आपण केला तिथे आपण संप्रेरक पाहिलेली आहेत. त्या संप्रेरकांमध्ये प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन, अल्डोस्टेरॉन अशी उदाहरणं आपण पाहिली. पुन्हा हा मुद्दा सहसंबंध ओळखा, गटात न बसणारा पर्याय निवडा किंवा उदाहरणं लिहा अशा प्रकारे विचारले जाण्याची शक्यता. पुन्हा हाच मुद्दा तुम्हाला पुढचा जो पाठ आहे त्यामध्ये सुद्धा या संप्रेरकांचा अधिक अभ्यास तुम्हाला करायचा आहे. तर हे काही मुद्दे असे आहेत की जे तुम्ही खास लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला पेपर सोडवणं खूप सोयीचं जाईल. आता इथेही लक्षात घ्यायचं की पेपर ह्या वेळेचा आपला हा विज्ञानाचा पेपर सुद्धा कृती सत्रावर अपेक्षित असतो. म्हणजेच काय तर ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे. म्हणजेच तक्त्याचं म्हणजे ओघ तक्ते आपण जे पाहिले क्रेब सायकल म्हणा किंवा ग्लायकोलिसिस यात ओघ तक्ते दिले जातील आणि या ओघ तक्त्यातल्या कोणत्याही रिकाम्या जागा लिहिणं अपेक्षित राहील. तर अशा प्रकारे या पुस्तकातल्या ओघ तक्त्यांचा सुद्धा तुम्ही खूप चांगला अभ्यास कराल ही अपेक्षा आहे. तर मला वाटतं या पाठातील या संपूर्ण भागामध्ये आपण जे आता चर्चा केली त्यामुळे तुम्हाला खूप काही उपयोगात येणारे मुद्दे तुम्हाला समजले असतील ही अपेक्षा आहे. थँक्यू.